आपण पाहत आहात महानगरी न्यूज. मी संतोष मोकाशी. इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी महानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. इचलकरंजीतील मुख्य मार्ग अतिक्रमणमुक्त, सण उत्सवांसाठी पर्यायी स्टॉलची व्यवस्था. कोल्हापूर नाका ते राजवाडा चौक मार्गावर स्टॉलला बंदी. गणेशमूर्ती व राखी विक्रेत्यांसाठी पर्यायी जागा निश्चित. इचलकरंजी शहरातील मुख्य मार्गांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने कोल्हापूर नाका ते राजवाडा चौक या प्रमुख मार्गावरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविल्याने हा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. त्यामुळे रक्षाबंधन, गणेशोत्सव तसेच आगामी सण उत्सवांच्या काळात या मुख्य मार्गावर स्टॉल लावण्यास मनाई करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आज राखी विक्रेते, गणेशमूर्ती विक्रेते तसेच सजावट साहित्य विक्रेत्यांनी महापौर उदय धातुंडे यांची भेट घेतली. मुख्य मार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने स्टॉल लावण्यास परवानगी द्यावी अशी मागणी विक्रेत्यांनी केली. यावेळी महापौर उदय धातुंडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांनी मुख्य मार्गावर कोणत्याही प्रकारचे स्टॉल लावता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र विक्रेत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, स्थायी सभापती सतीश मुळीक, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक सुशांत कलाक्ते, अमरजित जाधव यांनी मुख्य मार्गासह निश्चित करण्यात आलेल्या पर्यायी जागांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान लायन्स ब्लड बँकेजवळील महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडावर गणेशमूर्तींचे स्टॉल लावण्यास गणेशमूर्ती विक्रेत्यांनी सहमती दर्शविली. तर राखी विक्रेत्यांसाठी नाट्यगृह चौकातील मंगल धामलगतची जागा निश्चित करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी स्टॉलधारकांसाठी आवश्यक त्या सुविधा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दरम्यान संबंधित विक्रेत्यांनी मुख्य मार्गावर स्टॉल न लावता महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पर्यायी जागांवरच स्टॉल उभारावेत असे आवाहन महापौर उदय धातुंडे यांनी केले आहे. महानगरपालिकेच्या या नियोजनामुळे सण उत्सवांच्या काळात नागरिकांना खरेदीसाठी सुविधा मिळण्याबरोबरच शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यास मदत होणार आहे. त्यामुळे यंदाच्या रक्षाबंधन आणि गणेशोत्सव काळात मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.